जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 6 भाग 9 काल अर्थात टाइम। श्री आचार्य नेमिचंद्रांनी द्रव्य संग्रहात म्हटले आहे की लोयायास पदेसे इक्किक्के जे ठिया हु इक्किक्का रयणाणम रासी इव ते कालाणु असंख्य दव्वाणी। लोकाकाश प्रदेशामध्ये रत्नांच्या राशीप्रमाणे कालाणू आहेत, ते असंख्य आहेत। कालश्च या सूत्राद्वारे श्री उमास्वामींनी कालसुद्धा एक द्रव्य आहे हे सांगितले। अनेक शास्त्रातून कालद्रव्याचे वर्णन आले आहे। एका आकाश प्रदेशात एक कालाणू, याप्रमाणे असंख्य कालाणू आहेत। रत्नांच्या राशीप्रमाणे हे कालाणूचे लक्षण महत्त्वाचे आहे। सर्वार्थ सिद्धी ग्रंथामध्ये पुढील प्रमाणे स्वरूप सांगितले आहे। लोकाकाशस्य यावन्तः प्रदेशः तावन्तः कालाण वनिक्रिया एकैकाकाश प्रदेशे एकैकवृत्ता लोकम व्याप्य व्यवस्थितः। अर्थात लोकाकाशाचे जितके प्रदेश आहे तितके कालाणू आहेत। ते निष्क्रिय असून एका आकाश प्रदेशामध्ये एक याप्रमाणे सर्व लोक व्यापून आहेत। आकाशाच्या जितक्या प्रदेशाला एक परमाणू व्यापतो त्याला प्रदेश म्हणतात, तितकेच कालाणू आहेत। हे कालाणू एकमेकात बद्ध होत नाहीत, भेटत नाहीत। ते सर्व अरूपी, अविभाज्य आणि निष्क्रिय आहेत। कालाच्या सर्वात सूक्ष्म भागास समय म्हणतात। एका आकाश प्रदेशातून दुसऱ्या आकाश प्रदेशामध्ये परमाणू मंद गतीने जितक्या वेळात जातो तितक्या वेळेला समय म्हणतात। कालाचे उपकार। कालाचे लक्षण सांगताना उत्तराध्ययन सूत्र मध्ये वत्तनालक्षणो कालो असे सांगितले आहे। सर्व द्रव्यांचे परिवर्तन कालामुळे होते हे सांगताना गोम्मटसार मध्ये असे म्हटले आहे की वत्तनदेहु कालो वत्तनगुणभवीय दव्वणीचयेषु कालाधारणेव य वट्टन्ति हु सौवदव्वाणी। श्री उमास्वामी यांनी काळाचे उपकार सांगितले आहेत ते असे। वर्तपरिणामक्रिया परत्वापरत्वे च कालस्य, म्हणजे 1 वर्तना अर्थात एक्झिस्ट, 2 परिणाम अर्थात मोडिफिकेशन, 3 क्रिया मूवमेंट्स, 4 परत्व प्रायोरिटी, 5 अपरत्व ज्युनियरिटी हे कालद्रव्याचे उपकार आहेत। कालद्रव्य आणि वैज्ञानिक। द्रव्य परिवर्तनास काळ कारण आहे अशा अर्थाचे फ्रेंच तत्त्वज्ञ श्री बर्गसन यांचे मत पहा। तो म्हणतो टाइम वॉज अ पेटंट फॅक्टर इन द इव्होल्यूशन ऑफ द कॉस्मॉस। त्यांच्या मते पदार्थामधील वर्तन आणि परिणाम कालद्रव्य अभावी अशक्य आहे। हे त्यांचे मत जैन दर्शनाशी अगदी जुळणारेच आहे। की ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये म्हटले आहे की विश्वातील पसरलेले कालद्रव्य घ्या आणि त्याचे रूपांतर शक्तीच्या वेष्टनात करा। तुम्हाला असे आढळून येईल की परंपरा नष्ट झालेली आहे। अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा ज्याप्रमाणे जादू निर्माण करतो व नष्ट करतो, त्याप्रमाणे विश्वातून कालद्रव्य काढून टाका, विश्वाचा विकास थांबेल। पुढे लेखक श्री C.R. जैन म्हणतात, दस फ्रॉम वन पॉइंट ऑफ व्ह्यू टाइम सर्व्स ॲज द मेन स्प्रिंग ऑफ द परपेटम मोबाईल अँड from another keeps back the impish chance from playing its uncanny pranks with men and things in the world. श्री रिचर्ड ह्युजेस हा कालद्रव्याच्या गतीविषयी म्हणतो की the only way in which you can tell future from past is that you can tell future from past is that you will find more chance and higgledy-piggledy in it.
त्यासाठी त्याने एक उदाहरण दिले. तो म्हणतो, समजा मी एक सिनेमा फिल्म तयार केली. त्यामध्ये असे दृश्य आहे की काही मुले एका खोलीत खूप खेळत आहेत. खेळता खेळता त्यांनी सर्व खोली अस्ताव्यस्त केली आणि नंतर ती सर्व बाहेर आली. हेच दृश्य जर उलट दाखविले तर त्या दृश्यावर तुमचा विश्वास बसेल का? मुळीच नाही. म्हणजे भूतकाळाची जाणीव भविष्यावरून होते. प्रोफेसर एडिंग्टन आकाशद्रव्य आणि कालद्रव्याबाबत म्हणतो की आइन्स्टाईनच्या सिद्धांतावरून हे स्पष्ट झाले आहे की काल आणि आकाश चमत्कारिकरित्या एकमेकात मिसळलेले आहेत. जैन दर्शनात आकाश आणि काल यांचा संबंध कालाणूची व्याख्या करताना आला आहे. मिकोनच्या चतुर्थ आयाम सिद्धांताने अर्थात 4 डायमेन्शनल थेअरी आधुनिक विज्ञानाला एक नवीन दृष्टी येऊन नवीन वळण लावले. मिकोने आपले क्रांतिकारक विचार आणि सिद्धांत या योगे वस्तूच्या परिवर्तनात तिची लांबी, रुंदी आणि उंची याबरोबर काल देखील आहे या गोष्टीचे समर्थन केले आहे. याचाच अर्थ पदार्थाचे परिवर्तन म्हणजे केवळ त्याच्या आकृतीत बदल नसून त्यास काल देखील सहाय्यक आहे. मिकोनचा हा सिद्धांत आणि जैन दर्शनातील कालद्रव्य या दोन्ही एकत्र आहे. यावरून आइन्स्टाईनचे मत जैन दर्शनाशी जुळणारे आहे. थोडाफार स्पष्टीकरण फरक जाणवतो तो असा की आइन्स्टाईन म्हणतो, जर वस्तू नसेल तर काल आणि आकाश नाश पावेल. हे मत मात्र जैन दर्शनाशी जुळत नाही, कारण अलोकाकाशात कोणतेच द्रव्य नाही, केवळ आकाश आहे. कालाची गती सारखी एकाच दिशेने आहे हे सांगताना प्रोफेसर एडिंग्टन म्हणतो की आय शॅल यूज द फ्रेज टाइम्स ॲरो टू एक्सप्रेस धिस वन वे प्रॉपर्टी ऑफ टाइम विच हॅज नो ॲनालॉग इन स्पेस. सारांश असा की काल बाणासारखा एकाच दिशेने जातो, म्हणजे आकाशामध्ये कालाणू एका लांबच लांब सरळ रेषेत विद्यमान आहेत. न्यूटन या वैज्ञानिकाने काल, आकाश आणि पदार्थ यांची स्वतंत्र सत्ता मानली आहे. तो असे समजतो की विश्वाचा संकोच इतका झाला की ते एक बिंदू एवढे सूक्ष्म झाले तरी काल मात्र थांबणार नाही, तो चालतच जाईल. आइन्स्टाईनचे मत मात्र जैन दर्शनाशी जुळते आहे. तो काल हे स्वतंत्र द्रव्य मानित असला तरी आकाशाशी काळाचा संबंध त्याला मान्य आहे. रिचर्ड ह्युजेस असे मानतो की काल आकाशासारखा वर्तुळाकृती नाही, म्हणून तो म्हणतो की बाय गोईंग फार इनफ इन टू द फ्युचर वी शॅल नेवर रीच द पास्ट. तो आइन्स्टाईन आपल्या सिलेंडर थेअरीमध्ये म्हणतो की विश्वपृष्ठभाग सारखे असले तरी त्याच्या 2 बाजू दृश्य आहेत. म्हणूनच तो म्हणतो की पूर्व ही पश्चिम होऊ शकते, पण भविष्यकाळ भूतकाळ होऊ शकत नाही. प्रोफेसर हेनशॉ वार्ड म्हणतो की पदार्थ, आकाश, काल आणि क्रिया ही 4ही मूलतत्वे स्वतंत्र आहेत. यातील एकाचेही परिवर्तन दुसऱ्यात होऊ शकत नाही. सारांश, वैज्ञानिकांनी मांडलेली सिद्ध केलेली मते जैनाचार्यांच्या मताशी जुळणारी आहेत. यावरूनच जैनाचार्यांची तत्त्वप्रणाली अर्थात द्रव्य व्यवस्था किती सुसंबद्ध व स्पष्ट आहे हे कळते. विज्ञानाने काळास मान्यता दिली असली तरी कालाणू अर्थात ॲटम्स ऑफ टाईम मात्र अजून सापडला नाही, एवढे मात्र येथे प्रामुख्याने नमूद करावे लागते. येथपर्यंत आपण जीवद्रव्य सोडून इतर 5 द्रव्यांचा तौलनिक विचार केलेला आहे. जैनाचार्यांनी साहित्य क्षेत्रातील सर्व विभागावर विस्तृत सुसंबद्ध विवेचन केले आहे. म्हणूनच पॅरिसचे एक थोर तत्त्वचिंतक श्री लुई रेनाऊ हे म्हणतात, नव्या धार्मिक आंदोलनाची गरज नाही, कारण जैन धर्मातील वैज्ञानिक दृष्टिकोन एवढा वास्तववादी आहे की या धर्मात
दुःखी दुनियेचे हित करण्याचे परिपूर्ण सामर्थ्य आहे. त्याचा ऐतिहासिक आधार देखील सारभूत आहे. विषय अर्थात काव्य, इतिहास, भूगोल इत्यादी इतके विपुल आहेत की एकही विषय असा स्पष्ट वाटत नाही. शारदेच्या मंदिरात जैनाचार्य स्वप्रतिष्ठित आणि सुप्रतिष्ठित असले तरी आज जगाच्या दृष्टीने स्वप्रतिष्ठित असले तरी सुप्रतिष्ठित नसावेत असे वाटू लागते. दर्शनाची भूमिका किंवा विज्ञानाची भूमिका कोणतीही स्पष्ट करावयाची तर विपुल ग्रंथाचे अवलोकन व्हावयास हवे. पण तौलनिक विचार पुढे मांडताना त्या प्रकारची साहित्य निर्मिती करण्याकडे विद्वानांचे लक्ष न गेल्यामुळे अरुणोदयापूर्वीच्याच मंद प्रकाशात वाटचाल करावी लागते.